माझा शालेय मित्र प्रदीप सुराणा, सिद्धेश्वर हायस्कूल सोलापूरचा विद्यार्थी. शाळा सोडल्यानंतर म्हणजेच 10वी पास झाल्यानंतर कितीतरी मित्र प्रगतीची घोडदौड करतात. याची घोडदौड साधीसुधी नाही आहे. जेमस्टोन्स अँड ज्वेलरी या बिझनेसमध्ये त्याने नाव कमावलं आणि ओव्हरसीज सिटिझन इंडियन असं नागरिकत्व, बेल्जियममध्ये एक घर आणि सध्या तो स्थायिक झाला आहे मुंबई येथील कांदिवली शहरात. कांदिवलीचा हा रहिवासी प्रदीप सुराणा त्याची ही प्रगती पाहून, त्याच्या मुलांनी केलेली प्रगती पाहून, त्याच्या सुनेने दिलेलं प्रोत्साहन पाहून, एकंदरीतच त्याच्या आयुष्याचा लेखाजोखा बघून त्याला कडक सॅल्यूट करण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवतो आहे. कविप्रवीज शो यूट्यूब चॅनलतर्फे सुराणा परिवारास कडक सॅल्यूट म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे. त्याची मुलगी खुशी, तिने जे काही यश संपादित केलं आहे तिला पुढच्या आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा देण्यासाठी, त्याचा मुलगा जय, त्याने जे काही यश मिळवलं आहे त्याचंही अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांच्या स्नुषेचं कौतुक करण्यासाठी हा व्हिडिओ. कडक सॅल्यूट टू माय स्कूल फ्रेंड Pradeep Surana, and of course कडक सॅल्यूट to his whole family. माझा शालेय मित्र प्रदीप, त्याची पत्नी रजनी, त्याचे चिरंजीव जय, त्याची मुलगी खुशी आणि त्याच्या घरात सून म्हणून आलेली आणि या सगळ्यांच्या यशामध्ये सतत प्रत्येकाला प्रोत्साहित करत करत त्या घरामध्ये समरसून गेलेली माझ्या या प्रदीप या मित्राची सून श्रेया जय सुराणा आणि त्यांचा नन्हा मुन्ना मास्टर जश जय सुराणा, या सगळ्या कुटुंबालाच कडक सॅल्यूट करण्यासाठी आजचा मी हा व्हिडिओ बनवतो आहे. मी ज्या पद्धतीने सांगितलं की माझ्या या प्रदीप या मित्राची सून म्हणून त्या घरात ती आली आणि जयची पत्नी म्हणून तिने या घरात वास्तव्यास सुरुवात केली. लग्न काय असतं? फक्त हे शरीराचं मिलन नसतं, दोन कुटुंबांचं मिलन असतं. आणि ती जेव्हा जयमध्ये समरसून गेली तशीच या कुटुंबाची एक घटक म्हणून अतिशय समरसून गेली आणि मग आपली नणंद खुशी म्हणजे जयची बहीण तिला सतत प्रोत्साहित करत राहिली. आता हा मित्र माझा शालेय मित्र मी म्हणालो. शाळा हा तसा सगळ्यांचा आपला हळवा कप्पा ना. ती शाळेतली मैत्री, तो पांढरा शर्ट, ती खाकी चड्डी, नंतर मग 9वीपासून तो खाकी फुल पॅन्ट आणि पांढरा शर्ट, ती मूर्ती, त्या वेळचे हे आपल्या मित्रांचे पेहराव आणि तो एकच पेहराव आणि त्या पेहरावात बघितलेली आपण ती शाळेतली त्याची मूर्ती ही मनामध्ये साठवलेली असते. मग तो मित्र किती का दूर जाईना, किती का मोठा होईना, कोणत्याही मोठ्या पदावर तो आरूढ का असेना किंवा कुठल्याही मोठ्या पदावरून तो सेवानिवृत्त का झालेला असेना, एखाद्या मोठ्या बिझनेसमध्ये त्याने नाव कमवलेलं असो किंवा एखादा चांगला स्पोर्ट्समन झालेला असो, ज्या त्या क्षेत्रामध्ये आपल्या शाळेतून बाहेर पडलेली मुलं नक्कीच कुठे ना कुठे चमकत असतात, आपलेच मित्र. पण या काळाच्या ओघामध्ये आत्ता एक मोबाईलचा जमाना आहे म्हणून सोडून द्या, पण नंतर कुठेही संपर्क होऊ शकलेला नसतो आपला. आणि मग मोबाईल आल्यानंतर आपण गेट टुगेदर करण्यासाठी एकमेकांचे पत्ते हुडकतो. खूप शाळांमध्ये आज ही गेट टुगेदरची पद्धत आहे. छान वाटतं की अरे एकेकाळी आपण
सपोज 5वी ते 10वी एका शाळेत असूया, किंवा काही मित्र प्राथमिकपासून ते 10वीपर्यंत एकत्र असतात. हे सगळे मित्रमैत्रिणी 40-45 पूर्ण केल्यानंतर एकत्र येणार आहेत, असं नुसतं जरी आपण ऑर्गनाईज करतो आहे हे समजलं आणि ते ऑर्गनाईज करताना होणारा आनंद, मी तो आनंद उपभोगला आहे मित्रांनो. म्हणूनच या सिद्धेश्वर प्रशालेत, सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये शिकलेला हा माझा एक शालेय मित्र प्रदीप सुराणा याच्या पूर्ण कुटुंबाला कडक सॅल्यूट करतो. का करतो? हा प्रदीप जसा शाळेतून बाहेर पडला तसं त्याचं क्रिकेट तर शाळेतच भरायला लागलं होतं. युनायटेड क्लबचा तो सदस्य झाला होता. त्यानंतर हँडबॉलमध्ये सुद्धा तो चमक दाखवत होता. आणि शिवाजी युनिव्हर्सिटीकडनं शिवाजी विद्यापीठ, त्यावेळेस सोलापुरात विद्यापीठ झालेलं नव्हतं, सोलापूर विद्यापीठ याची स्थापना अजून व्हायची होती, तेव्हा सोलापूर हे शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत होतं. त्यावेळेस शिवाजी विद्यापीठाकडून हँडबॉल पण खेळला, युनायटेड क्रिकेट क्लबकडून त्याचं क्रिकेट पण बहरत गेलं. त्यानंतर मग उपजीविकेसाठी तो मुंबईकडे रवाना झाला आणि सामान्य विद्यार्थ्यांच्या आकलनाच्या पलीकडचा असा बिझनेस त्याने सुरू केला. कोणता बिझनेस? जेमस्टोन्स अँड ज्वेलरी. मग ह्या बिझनेसमध्ये कसा तो पुढं गेला? जे काही त्यामध्ये ज्ञान अवगत करावं लागतं ते ज्ञान त्याने अवगत केलं. त्यानंतर क्रिकेटची आवड मनापासून होती. त्या बिझनेसमध्ये हळूहळू स्थिरस्थावर होत असताना थोडकी नाही, त्यांनी 28 देशामध्ये प्रवास केलेला आहे. त्याच्याकडं आज ओव्हरसीज सिटिझन इंडिया असं नागरिकत्व आहे, बेल्जियमचं. ब्रुसेल्स एअरपोर्ट, व्हिएन्ना एअरपोर्ट, या एअरपोर्टवरती ड्युटी फ्री शॉप होतं त्याचं. त्यानंतर म्युनिक एअरपोर्ट, म्युनिक और म्युनिच जर्मनी. त्यानंतर जॉली शॉप्स, टुरिस्टच्या प्लेसेसला त्याची ही जेमस्टोन्स आणि ज्वेलरीची छोटी छोटी शॉप्स असायची. हा बिझनेस करत करत तो क्रिकेट पण खेळत होता. जवळपास 18 देशांमध्ये त्यांनी त्याच्या या बिझनेसचं नेटवर्क वाढवलं. आपला शाळेतला मित्र इतकी उंच भरारी घेतो हे जेव्हा समजतं ना, तेव्हाच त्याला कडक सॅल्यूट करावासा वाटतो ना, नतमस्तक असतो आपण तशा अशा मित्रांसमोर. या एखाद्या व्यापारामध्ये एंट्री केल्यानंतर त्याचं सातत्य राखत वर्षानुवर्ष 40 वर्ष या व्यापारामध्ये छानपैकी स्टॅबिलिटी मिळवत तो आज कांदिवली इथं सेटल आहे. पण OCI असल्यामुळं, ओव्हरसीज सिटिझन इंडिया असं त्याच्याकडं नागरिकत्व असल्यामुळं तो बेल्जियमला पण राहतो. बेल्जियममध्ये त्याचं एक घर आहे आणि आज कांदिवलीमध्ये एक घर आहे. एक चांगला सुखी परिवार असंच त्याचं मी वर्णन करीन. आणि एक यशस्वी माझा शालेय मित्र. आणि म्हणूनच त्याला वारंवार मी म्हणेन की कडक सॅल्यूट आहे प्रदीप तुला. आणि तुलाच नाही, अरे तू एक सासरा जो झाला आहेस त्या सुनेलासुद्धा मी कडक सॅल्यूट करतो. कारण तू हे घरामध्ये वातावरण ठेवलंस की तिला आपोआप वाटलं तुझ्या मुलीलासुद्धा प्रोत्साहित करावं, तुझ्या मुलाच्यासुद्धा कुठलीही त्याने झेप घेतली तर त्याच्यासोबत सतत राहावं, त्यालाही प्रोत्साहित करत राहावं. त्यामुळं क्रेडिट गोज टू श्रेया आल्सो. प्रदीप, त्याची मुलगी खुशी आज ती काय शिकते आहे? कदाचित सामान्य जी मुलं माझ्यासारखी सिद्धेश्वर प्रशालेतली त्यांना ही लाईन माहीत पण नसेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी या इन्स्टिट्यूटमध्ये ती ग्रॅज्युएशन करते. आणि मग या इन्स्टिट्यूटची एक पद्धत आहे की एक इव्हेंट असतो त्यांच्याकडं, ग्लिम्स 2026 हा इव्हेंट मुंबईमध्ये पार पडला. या इव्हेंटमध्ये हे ग्रॅज्युएशनचे स्टुडंट्स ते स्वतः ज्वेलरी बनवतात आणि त्यामध्ये खुशीनी ज्वेलरी बनवली. ती ज्युरीनी चेक केली. अगदी ओरिजिनल गोल्ड अँड डायमंड्स हे बनवून तिने ज्या ज्या ज्वेलरी बनवल्या त्याचं आकलन केलं गेलं, त्याचं परीक्षण केलं गेलं या ज्युरीजकडनं. आणि या सगळ्या परीक्षणानंतर तिथं अनेक स्टुडंट्स सहभागी झाले होते. त्यामधून या खुशीचा नंबर टॉपला आला. या कॉलेजमध्ये सुद्धा ती नाव कमावते आहे. या खुशीच्या यशामध्ये प्रदीपचं
आणि त्याच्या पत्नीचं रजनीचं एक आईवडील म्हणून योगदान तर नक्कीच आहे. अशा काही कुटुंबियांच्याकडनं सपोर्ट मिळाल्याशिवाय ती अशी पुढे जाऊच शकणार नाही, हे अगदी विधिलिखित सत्य आहे. आणि म्हणूनच श्रेयाचा सपोर्ट तोसुद्धा महत्त्वाचा आहे. आणि आपली आत्या असं काहीतरी करती आहे हे अभिमानाने सांगणारा तो छोटुकला जश जय सुराणा, म्हणजे प्रदीपची नेक्स्ट जनरेशन, जयची नेक्स्ट जनरेशन, जश त्याचा मुलगा. म्हणजे आज आपला मित्र हा एक आजोबा या नात्याने त्या जशला खेळवण्यात मग्न असताना ॲट द एज ऑफ 60 to 63 एक वेल सेटल्ड इंडियन आहे आणि OCI आहे त्याच्याकडं, ओव्हरसीज सिटिझन इंडिया हे नागरिकत्व पण आहे. बेल्जियमसारख्या देशामध्ये त्याचं घर आहे. हे सगळं ऐकून अभिमान वाटतो ना, खूप अभिमानास्पद आहे. मला नाही वाटत की प्रदीपच्यासारखा इतका सक्सेसफुल सिद्धेश्वर प्रशालेतला कोणी मुलगा पुढे गेला असावा. खूप आहेत, डॉक्टर खूप आहेत, इंजिनियर्स खूप आहेत, दॅट अपार्ट. पण शालेय जीवनात जास्त मेरिटोरियस नसतानासुद्धा तो इतका पुढं गेला की 28 देश तो फिरला आहे. क्रिकेटमध्ये तो जरी शालेय याच्यामध्ये काही चमकलेला दिसलेला असेल तरी तो युनायटेड क्रिकेट क्लबकडनं चमकत होता. त्यानंतर मग तो बँकॉक, हाँगकाँग, थायलंड, युरोपियन कंट्रीजमध्ये 6 अ साईड क्रिकेट जवळपास 1990 to 1997 असा तो खेळत राहिला. इट वॉज नथिंग बट गोल्डन चान्स ॲज फार ॲज हिज क्रिकेट करिअर इज कन्सर्न, असंच मी मानतो आणि त्याला कडक सॅल्यूट करतो. एकनाथ सोलकर यांच्याबरोबरसुद्धा त्याला कांगला शिल्ड, टाईम शिल्ड अशा मॅचेस खेळता आल्या. आणि आपला भारताचा कसोटीपटू, एक उत्तम फिल्डर एकनाथ सोलकर, ज्यांची चपळाई, ज्यांचा थ्रो आजही आपण त्याच्या चर्चा ऐकतो, अशा व्यक्तीबरोबर त्यांना राहता आलं. त्यानंतर प्रवीण आंब्रेजी यांच्याबरोबरसुद्धा प्रदीपला काही दिवस काढता आले. त्यामुळं क्रिकेटमध्ये सुद्धा तो अतिशय रमून गेला होता आणि थोडं नाही, चांगलं प्रावीण्य कमवत तो क्रिकेट खेळला. थायलंडमध्ये सुरुवात केली, बँकॉक, हाँगकाँग, युरोपियन कंट्रीजमध्ये अशा मॅचेस व्हायच्या. 6 अ साईड अशा या क्रिकेटमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं आणि आज तो एक अतिशय सुंदर असं आयुष्य जगतो आहे. हे पाहून त्याला वारंवार त्याचं खूप खूप अभिनंदन करावं असं वाटतं. त्यातून या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरीज यांनी भरवलेल्या इव्हेंटमध्ये खुशी, त्याची जी मुलगी आहे तीसुद्धा आता या ज्वेलरीच्या क्षेत्रात पदार्पण करते. ग्रॅज्युएट झाल्यानंतर तीसुद्धा याच्या बिझनेसमध्ये मस्तपैकी पाऊल टाकेल आणि ती पण चमकत राहील. तसे चमकणारे दागिने बनवत आहेत, तसंच या सगळ्यांचं आयुष्य असंच चमकत राहो या सदिच्छा आणि शुभेच्छासुद्धा मी व्यक्त करतो. या खुशीला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी इथं चांगलं प्रावीण्य मिळावं या सदिच्छा शुभेच्छा देतो. आणि तिने आत्ता जे काही अचीव केलं आहे त्याच्यासाठी या खुशीला मी सेपरेटली कडक सॅल्यूट करतो. काय झालं, त्या ज्युरींनी तिची ज्वेलरी टॉपची ज्वेलरी म्हणून निवडली आणि ती ज्वेलरी आता लंडनमधल्या एका एक्झिबिशनमध्ये ठेवली जाणार आहे. हा एका भारतातल्या मुलीचा खूप मोठा गौरव आहे असंच मी मानतो. वेन स्टील सी इज लर्निंग, स्टील सी इज फॉर ग्रॅज्युएशन in that particular institute which is titled as Indian Institute of Gems and Jewelries. तिला तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी लाख आपण शुभेच्छा अर्पित करू. तिच्यामागं तिच्या वहिनीच्या शुभेच्छा, श्रेयाच्या शुभेच्छा तर आहेतच. तिचा जो काही भाचा आहे छोटुकला, त्याच्याही मनापासूनच्या शुभेच्छा. कारण या लहान मुलांमध्ये कुठेतरी देव लपलेला असतो असं तुम्ही आम्ही सगळेजणच मानतो ना. त्यांनी घरात एक छोटंसं सेलिब्रेशन केलं तिची ज्वेलरी निवडली गेल्यानंतर. तो व्हिडिओ मला प्रदीपनी पाठवला. त्यावेळेस त्या छोट्याच्या चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगून जातात. त्यामुळं या सगळ्या कुटुंबाचंच मी अभिनंदन करण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे या पूर्ण परिवारास कडक सॅल्यूट म्हणून बनवतो आहे. त्यातल्या त्यात माझा हा शालेय मित्र, ज्याला पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्टमध्ये बघण्यात माझी 5वी ते 10वी ही 5 वर्ष गेली, 6 वर्ष गेली. त्याच्या माझ्या 1 वर्ष आधी तो बाहेर पडला शाळेतनं. त्यामुळे ह्या प्रदीपचं ते रूप माझ्या अजून नजरेसमोर आहे. पण आता त्यांनी त्याचे रिसेंट फोटोग्राफ पाठवलेत.
त्यामुळं त्याची पर्सनॅलिटी तेव्हाही एक छानच होती. आजही तो त्याच्याकडं पाहिल्यानंतर वाटत नाही की तो आता 62-63 या एजमध्ये आला आहे. म्हणून त्यालासुद्धा मी लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो. असंच तुझं तारुण्य टिकून राहावं आणि अशीच तू 100 गाठावीस मित्रा. आणि तुझी 100 पाहायला मी सुद्धा कुठेतरी 98 वर्षाचा असलो पाहिजे. यात सदिच्छा आणि शुभेच्छांसह या व्हिडिओतनं रजा घेतो. माझ्या तमाम सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये शिकलेल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ कसा पोहोचेल हे नक्की पहा. सिद्धेश्वर प्रशालेतनं बाहेर पडून स्वतः काहीतरी बनवून काहीतरी नाव कमवलेल्या माझ्या प्रत्येक या शालेय मित्राला मी तसा पाहिलं तर सॅल्यूटच करतो. ज्यांची माहिती मला कळेल त्यांना मी माझ्या चॅनलवर नक्कीच या कडक सॅल्यूट या सेगमेंटमध्ये स्थान नक्की देईन. कारण यूट्यूबचे खूप खूप आभार मानतो मी की इथं ठेवलेले व्हिडिओ आम्ही स्वतः डिलीट केल्याशिवाय किंवा यूट्यूबचा कुठलाही नियमभंग केल्याशिवाय डिलीट होत नाहीत. त्यामुळं कुठेतरी मी आणि माझ्यासोबत माझे असे शालेय मित्र जे खरोखर चमकलेत जीवनात त्यांनासुद्धा कुठेतरी थोडं अमरत्व प्राप्त व्हावं याच सदिच्छा माझ्या मनात नेहमीच असतात. सिद्धेश्वर प्रशालेमध्ये आम्ही क्रिकेट खेळायचो. माझा भाऊ कॅप्टन होता. त्यावेळेससुद्धा प्रदीप पण क्रिकेट खेळायचा. पण त्याला शालेय जीवनात जरी क्रिकेटमध्ये चमक दाखवता नाही आली तरी तो महान भारतीय क्रिकेटर्सच्या सोबत त्याचं आयुष्य गेलं आहे हे जेव्हा तो सांगतो तेव्हा त्याचा खूप अभिमान वाटतो. त्यातल्या त्यात मी तुम्हाला 1-2 नावं सांगितलेत. सध्याच्या IPLच्या ग्रुपमधले सुद्धा अनेक लोक त्याला मुंबईमध्ये भेटतात आणि त्यांचा सहवास त्यांना लाभतो. त्यामुळं प्रदीप यू आर सो मच लकी. तुझं लाईफ आहे ना खरंच हे ग्लिटरिंग लाईफ ज्याला म्हणतात ते असंच असतं. तेच लाईफ तुझ्या चिरंजीव जय आणि तुझी मुलगी खुशी या दोघांनाही मिळावं. तुझ्या नातवाला तुझ्या मनामध्ये नक्कीच आकांक्षा असेल की आजकाल IPLला खूप महत्त्व आहे. तुझा नातू त्याच्यामध्ये पण कुठेतरी तुझे जीन्स आहेतच ना. त्यामुळं क्रिकेटमधली तुझी जी अधुरी स्वप्न आहेत ती त्या नातवाकडनं तू पुरी करून घ्यावीत. याच मी तुझ्या मागं शुभेच्छा देतो आणि तुला मी तसं सुचवतो आहे. त्याच्याकडे आत्तापासूनच लक्ष द्या म्हणजे तो काहीतरी नक्की बनेल. एक चांगला क्रिकेटर आपल्या या भारताला मिळेल. तुझ्या त्या नातवाला जस्टला लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो. श्रेयाला तिच्या पुढच्या आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो. तुझ्या मुलाला जयलासुद्धा माझ्या लाख लाख शुभेच्छा. एकंदरीतच प्रदीप सुराणा या परिवारास कडक सॅल्यूट हा व्हिडिओ बनवताना मला मनस्वी अभिमान वाटतो आहे. त्याचं अभिनंदन करताना ऊर भरून येतं आहे आणि शाळेतले ते रमणीय दिवस आजही डोळ्यासमोर येतात. कुठेतरी तो प्रदीप जिन्यावरनं जाता येता दिसायचा. त्या जिन्यावर त्याची ती छबी माझ्या मनामध्ये कोरून ठेवलेली आहे. ती छबी आठवत राहतो आणि आजचं त्याचं रूप पाहिल्यानंतर खूप खूप अभिमान वाटतो. मित्रा तुला लाख लाख शुभेच्छा. तुझ्या संपूर्ण परिवारास कवी प्रवीश शोचा पुन्हा पुन्हा कडक सॅल्यूट.